आता मी नावालाच गणपतराव होतो. तमाशा प्रांतातले सगळेच मला नाना म्हणून ओळखायचे. काही गमतीने लेखणी सम्राट म्हणायचे. 1 वर्ष संपायच्या आतच चंद्रकांत ढवळपुरीकरांच्या तमाशाला मी आणि बोरगावकरांनी सलाम ठोकला. एकदा बोरगावकर म्हणाले, येणार नाना थोडी टाकायला? रात्री प्रयोग हाय व. असू द्या हो, पुढारी वगना, तो दारूशिवाय रंगतूच कुठं तवा. चला मग. कोपरा गाठून दुकानात आम्ही बसलो होतो. दारूत निश्चित ब्रँड कधी नव्हताच. तासगावात इंग्रजी घ्यायची, मराठवाड्यात कंट्री मारायची, पुणे परिसरात लिकरही चालायची. मज्जा नुसती. आम्ही पिलो की तमाशातले लोक पुढे कुठले यायला. बिंटू आणि शंकर मात्र मला शोधण्यासाठी धडपडत यायचे. बिचाऱ्यांची माझ्या पायात वावडी व्हायची. टाकी फुल झाली तसं मी बोरगावकरांना म्हटलं, गुलाबराव, एक किडा वळवळतोय सारखा टाळक्यात, बोलू का जरा? बोला बोला, साले आपण तमासगीर बोलण्याशिवाय दुसरं हो काय करणार? बस झाली दुसऱ्याची गुलामगिरी. आता स्वतःचा स्वतंत्र फड काढायचा. गुलाब बोरगावकरासह गणपती व्ही माने चिंचणीकर लोकनाट्य तमाशा मंडळ. कसं काय नाव हाय? झकास नव. अव भन्नाट फैना हाय फैना. जरा शिवाजी छाप बिडी काढा गे बाहेर. साला एवढा पैसा मिळाला पण आमचा खाकी ब्रँड काही बदलला नाही. व्यसनाबाबतीत माफक निष्ठा जपायलाच हव्यात. बोरगावकरांना आयडिया आवडली. मी पुढे आहे म्हटल्यावर हा साऱ्या उलाढाली करणार हे त्याला माहीत होतं. म्हणूनच तो निश्चिंत होता. गुलाबराव, एक मात्र अडचण हाय बघा. कसली व? 5 वर्षाच्या करारात गुंतलूया नवा आपण. उद्या ढवळपुरीकरांनी कोलदांडा घातला मजी. छे, असलं ते करणार नाही ती. शेवटी कलाकाराची जाणीव त्यांना बी हायच की. गुलाबराव, तुम्ही हजर जबाबी सोंगाडे हायसा, पण मालकाच्या मनाचा अंत तुम्हाला मरेपर्यंत लागणार नाही बघा. तो एक यागळाच प्रांत आहे नव. आईला तुम्ही राव लय अवघड बोलतायसा बघा. जरा दारू पेल्यावानी पेला, शुक्राचार्याची संजीवनी टाळक्यात गेल्यागत करतायसा जणू. हसूच आवरेना. स्वतंत्र पार्टी काढायचा निश्चय करून आम्ही परतलो. प्रयत्नाला हात हजार होते. कलावंतांची वाण नव्हती. सुलतान शेठ सारखा तमाशा प्रांतातला जबरदस्त कॉन्ट्रॅक्टर गाठला. या 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 नाना या, काय सेवा करू आपली, तुम्ही फक्त बोला. मदत पाहिजे होती आपली. मदत कसली मागतायसा? ऑर्डर सोडा ऑर्डर. बोरगावकरांना साथीशी घेऊन स्वतंत्र लोकनाट्य तमाशा मंडळ काढायचं म्हणतोया, म्हणजे असा विचार हाय. सुलतान शेठचे तर डोळेच चमकले. त्याच्या काळपट भीतीदायक चेहऱ्यावर समाधान झळकलं. महाराष्ट्रातील साऱ्या तमाशा प्रांतांतले अचूक अंदाज बांधणारे सावध कॉन्ट्रॅक्टर म्हणजे सुलतान शेठ. हातात हात घेत त्यांनी लिमका मागवला. ठरलं गणपतराव, तुम्ही आमचे आवडते कलावंत. हे काम झालं असं समजा. गाड्यांची काय तजवीज करायची का? कराराच्या बोलीवर आपली एक गाडी हायच की, आणखी खुसगावची एक गाठून देतो. वा, मग काय दगदगच मिटली म्हणायची. तेवढे कलावंत भरायचे तुम्ही बघा. साधारण किती भांडवल लागल? 1.5 लाख तरी हवेतीच की. ठरलं मग. रामराम घालून उठलो. नोटा सांभाळीत कलावंतांचा शोध घ्यायला निघालो. गाड्या आल्या. त्यावर नावाचे बोर्ड झळकले. आकाताई, कलाबाई, बाळूताई, शारदा, प्रभा अशा 5 मुख्य बायका निश्चित केल्या. त्यांच्या साथीला आणखी 6-7 पोरी घेतल्या. पुरुष कलावंतांच्या शोधात पडलो बाहेर. बोरगावकर म्हणाले, गणपतराव, कलाकाराला वश करायचं तर दारू हवी. उठा, तयारीला लागा. तो धंदाच झाला रोजचा. फुटून आलेले कलावंत गाठायचे, निब्बार पाजून करार करून घ्यायचे. 1000-500 अंगावरती ऍडव्हान्स फेकला की खुश. मी, गुलाबराव आणि शंकर दिमतीला होतोच की. जोगदंडासारखा पट्टीचा ढोलकीपटूही आम्ही मिळवला. ढोलकी हे तमाशाचं वैभव. जोगदंडच्या रूपानं एक सोन्याचा दागिनाच आमच्या हाताशी लाभला. पुरुष स्त्रियांसह 65 कलावंतांचा भरणा केला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती पार्टी ओपन करायचं ठरलं. मध्येच गुलाबरावानं खुसपाट काढलं. गणपतराव, आमची बाई घेतल्या वह्यात. होय, बोलवा तिला इकडं. का म्हणू? आमच्या अडचणी आम्हाला माहिती, बोलवा तुम्ही. बाईला गुलाबरावांनी दमातच घेतलं. येणार आहेस का आमच्या कंपनीत? याचं काय, आणखी करार बी केलाय जणू. कंपनीत राहायचं असेल तर त्या शंकरशी बोलायचं नाही. काय बोलणार बापडी. गप बसली, मान हलवून गेली. खरं म्हणजे गुलाबरावाचं हे बोलणं मला आवडलं नाही.
कलावंताच्या खाजगी जीवनात शाण्यानं शिरून हाय. 8 पावलं दूरच राहावं. प्रत्येकाची स्फूर्तीस्थानं यगयगळी. तेवढ्यापुरतं मालक म्हणून सावरून घ्यायला हवं. ऐतिहासिक वगाची ड्रेपरी, तंबूला लागणारं साहित्य, स्टेज सगळं 2 महिन्यात उभा केलं. जुने वग होतेच साथीला. तासगावाला ऑफिस ठेवलं आणि कलाकारांना यायला जायला सोयीचं झालं. धडाकेबंद रिहर्सल सुरू झाली. जगन्नाथ जोगदंड सणाणून ढोलकी ठोकायचा. बायांच्या नाचानं एरिया दणाणून जायचा. गुलाबराव गमतीनं म्हणायचे, वाह, ढोलकीवालं एवढी फर्मास कला कुठं व कमवली म्हणायची. कुठं मजी? सैदोबा नायगावकराच्या हाताखाली 8 वर्ष शिक्षण घेतलंय. दत्तोबा तांब्याच्या 13 वर्ष काढल्या ती म्या 13 वर्ष. चांगलाय. मी मध्येच विचारलं, काय हो जोगदंड, ह्या ढोलकीच्या नादानं कोणी भुललं बिल्लं नाही वय? छे, उलट आम्हालाच बोलिवलं बघा. शालन अवसरी करीन भेटली आणि पार टाळक्याचा गोविंदाच झाला. 6.25 फूट उंचीचे जोगदंड दादा बोलत होते. आम्ही हसून बेजार होत होतो. नाही म्हटलं तरी जळकुट्या वृत्तीच्या बोरगावकरांना जोगदंडच्या ढोलकीचा हेवा वाटत होता. कलावती जावळे गात होती. तिचा किन्नरी आवाज नाही म्हटलं तरी मोहक वाटत होता. एकदा सुलतान शेठ आले रिहर्सलला. कोण गाते ही पुरगी? कलावती जावळे. आपल्या आकाताईच्या खालोखाल हाय म्हणायची ही. एवढी नाही पण बरी हाय. नवी दिसतीया. नवी व कुठली? ढवळपुरीकराच्या तमाशात होती. तिला वाईट चालीला लावण्यासाठी तिघांनी मिळून एक माणूस तिच्या बिछाण्यावरती पाठवला. रडली बिचारी आणि तमाशा सोडून आपल्याकडंच आली. कलाकार मिळवायच्या नादात दारूनच चांगलंच गाठलं. भानच नसायचं. बोरगावकराला निदान सूत तरी असायची. माझ्या आयुष्याचा येळकोट झाल्यावाने दारू अंगात भिनल्याली. सकाळी उठलो की बिगाऱ्यावरती खेकसायचो. रात्रीचा बाटलाड कुठाय र हा? गादी खालीच हुतजी. आण इकडं. अजून तोंड धुयाचं हाय नव. आण भडव्या आधी, मला शिकवतूया. दारूनच चूळ भरायची. कपभर टाळक्यात टाकली की हुरूप याचा. 12 पावतर तर लोड हुयाचो. बाहेर गावी प्रयोग असला तर माणसं उचलून गाडीत घालायची. पैसा येतोय किती जातोय किती काय पत्त्याच नसायचा. ढवळपुरीकराच्यातनं बाहेर पडलो तरी हे सुरू. एकीकडे दारू आणि दुसरीकडे आकाताई. दोन्हीही आकाताईच. पण दुसरी मला सावरायला बघायची, समजून सांगायची, 4 गोष्टी ध्यानाच्या सांगायची. ना हे चांगलं नव्ह का काय झालं? राते दारूच्या दुकानातनं उचलून आणावं लागले तुम्हासनी. बिगारी बी वैतागल्या ती तुम्हाला. लय वैतागल्या असली ती तर जावा म्हणावं घरी आपापल्या. पण मी म्हणते दारू सोडली तर माणसं तिकीट काढून येत्या ती तुमच्या भूमिका बघायला खास करून, आम्हाला बघायला नव्ह. मग काय करावं असं तुझं म्हणणं आहे ग? दारू सोडा नाहीतर मी जाती तमाशा सोडून कायमची. उगी कुणी बी उठून काय बी बोलायचं. अंगावरच्या कपड्याची बी शुद्ध नसतीया तुम्हाला आजकाल. माझं मला कळतंय सगळं. तू नाचायचं बघ बघू. तुझा पगार मिळतोया नव्ह तुला. नसत्या चौकशा करू नगस माझ्याकडं. त्या बोरगावकराच्या नादानं पारच बाद झालायसा बघा. तो माणूस हाय म्हणून तमाशा चाललाय. मला काय म्हणत होता माहित आहे का? काय म्हणत होता? पैशात पुरतो, माझी रखेली म्हणून राहा. तरी बरं भाड्याला मी मामा म्हणती. टकुरच फिरल्यावानी झालं. आकाताई मुद्दाम सांगतीया असं वाटलं. तिच्या 2 कानपाडात भडकिवल्या. बाकीच्या बाया पडल्याता मधी. नका ना त्यासनी मारूसा. तुमची दारू सुटावी म्हणून रोज देवधर्म करत्या ती त्या. उपास तापास तर सारखं सुरू आहे ती त्यांचं. मी काय सांगत नाही तिला माझ्यासाठी उपासी राहा म्हणून. गप झाल्या बाया सुदेक. काय म्हणत्या ती पुढं? व्यसन वाढत चाललं. पावसाळी प्रयोग हिथं तिथं लावायच्या भानगडीत न पडता सरळ दसऱ्याच्या मुहूर्तावरती तासगावला प्रयोग लावायचं ठरलं. तालमी जोरात सुरू झाल्या. ढवळपुरीकराचे सगळे कलाकार पैसे चारून फोडले. सणसणीत पार्टी उभा राहिली. एकदा बोरगावकरांना म्हणलं, ढवळपुरीकराला चांगला शह दिला आपण म्हणायचा. शह नव्ह, काठशह. 1-2 नव्ह, 60 कलाकार तिथलंच हायती की. तमाशाच्या जगात असं कवा घडलं नसल. पैशाच्या तालावर समधी दुनिया घडी करून खिशात नाहीवे घालता यायची. धडपडणाराच पाहिजेल फकिस्तक. नाहीतर काय, आपल्या नावावरती माणसं चालत येत्या ती. पर बोरगावकर, अजून बी मनात माझ्या एक गोष्ट सलतीया. कुठली र? ढवळपुरीकर गप्प बसणार नाही. पार तमाशाच बसवला आपण त्याचा.
वचपा काढणारच बघा त्यो. आपण बी सावध राहायचं. सगळ्या कलाकारांचं करार करून घेतल्या ती नवं, मग काय नाही काळजी आपणाला. एक पोरगा तासगावला पाठवला. म्युन्सिपाल्टीचा जागा परवाना मिळवला. तासगावात शुभारंभाचा प्रयोग लावायचं पक्क नक्की झालं. ऋषी पंचमीला रथोत्सव. रथाची मिरवणूक म्हणजे 12 गावासनी दिवाळी. आम्ही आधीच 15 दिवस जाहिरातीला सुरुवात केली. पोस्टर्स लावली. जिपा फिरू लागल्या. सांगलीच्या पेपरांना जाहिरात दिली. आम्ही खुशीत होतो. सगळं नवं. तंबू राजशाही. गेट स्टेज पर्यंत खिळवून ठेवणारं. कनातीपासून स्टेज पर्यंत सगळंच्या सगळं नवं. अनेक अपेक्षा बाळगून आम्ही धडपडत होतो. शेवटी व्हायचं तेच झालं. ढवळपुरेकरांनी वाघनकं बाहेर काढली. 5 वर्षांचा बॉन्ड असताना एकाच वर्षात आम्ही सगळ्या कलाकारांना फितवून दोघेही सटाकलो. आमच्या पहिल्याच प्रयोगाला ढवळपुरेकरांनी कोर्टातून स्टे आणला. रथोत्सव 10 दिवसावर राहिला असतानाच प्रयोगावरती स्टे आल्यानं सारेच गडबडले. बोरगावकर तर म्हणाले, अव गणपतराव, ह्यो माणूस आडवा येणार हे मी आधीच वळखलं होतं. वळकून काय करतासा? पुढं व काय करायचं? आपलं तर टकुरच चालना झालंय. कुठल्या कोर्टातनं समन्स पाठवलंय म्हणायचं? जुन्नरच्या, म्हणजे त्यांच्या गावातनच म्हणा की. आता बसू नका. बाटली बाजूला ठेवा आणि कपडं बदलून चला माझ्यासोबत. कुठं? जुन्नरला. काट्यानं काटा काढला तर ठसकत नाही बोरगावकर. उराला वाळू लावायला आम्ही तरी कुठे रस्त्यात उपाजलूया. उठा. त्या दिवशीच जुन्नर गाठलं. स्थानिक कार्यकर्त्यांना भेटलो आणि परिस्थिती समजावून सांगितली. आता तुम्ही सांगा साहेब, धंद्यात अशा अडवणूक बरी आहे का? 10 दिवसावरती प्रयोग आलाय. जाहिरात करून बसलूया आम्ही. आता प्रयोग रद्द झाला तर पब्लिक जोड्यांना हाणल का नाही? 1-2 माणसाचा नव्ह 65 गरीब लोकांच्या पोटाचा प्रश्न आहे. तुम्ही समाजसेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही हितवर धावत आलोय. काहीतरी मार्ग दाखवा आम्हाला. गरीबाला जरा मदत करा. कार्यकर्त्यांनी रोकडे वकील गाठून दिला. वकील बी चांगला. ज्या तारखेला आम्हाला कोर्टापुढे हजर राहायला सांगितलं होतं त्याच्या आधीच वकिलानं कोर्टापुढे प्रश्न मांडला. न्यायाधीश महाराज, ही गरीब माणसं आहेत. तमाशावरती पोट आहे यांचं. स्टे ऑर्डर उठवावी आणि प्रयोग तरी होऊन द्यावा. त्यावेळी कणेकर जज होते. चष्म्याच्या दांडीतून टवकारून पाहत. एकदा वकिलानं आम्हाला घरी बोलिवलं. गणपतराव, तुम्ही आणि बोरगावकर गरीब वाटत नाहीसा. मजी कळाहीन दिसायला हवं तुम्ही. दाढी वाढवा आणि कपडं खराब करा. कोर्टात येताना सुधीक दरिद्र्यासारखं या. तुम्हाला पाहून कोर्टाला बी कीव वाटायला हवी. ठीक आहे साहेब, शेवटी आम्ही कलावंत आहोत. तुम्हासनी सुधीक वळकू येणार नाही अशा स्थितीत कोर्टात येऊ बघा. खटला सुरू झाला. उलट्या सुलट्या जबान्या झाल्या. आमचे कळाहीन चेहरे बघून नाही म्हणलं तरी कोर्टाला आमची दया आली. त्यांनी विरुद्ध बाजूच्या वकिलाला फरमावलं, ढवळपुरेकरांना बोलवा, त्यांचे लोकही बोलवा. आली माणसं. काय कलाकारांनी ढवळपुरेकरांचा देणं असूनही आमच्याकडे येऊन करार केलेला. परस्पर ऍडव्हान्स घेतलेला. कोर्टानं मला बजावलं. ढवळपुरेकरांना 3000 रुपये द्या, नाहीतर रीतसर कोर्टात भरणा करा. स्टे ऑर्डर उठवतो. पण साहेब, आमच्याकडे आत्ताच्याला पैसे नाही ते. कोर्ट 1 दिवसाची मुदत देत आहे. पडलो बाहेर. एवढंच सगळं झालं आणि आता पैशासाठी अडलं. कार्यकर्त्यांना तरी किती त्रास द्यायचा. ही तर रोजच्या जेवणाची पंचात पडली या. 3000 कुठनं भरायचं? याड लागायची पाळी समधी. एकाच ड्रेसवर आम्ही. मैलावरनं गेलो तरी वासानं माणसाला डचमाळून येईल असले तऱ्हा. लहानपणी सुदेक एवढा गचाळ कधी राहिलो नव्हतो. पण कोर्टापुढं गरिबी दाखवण्याशिवाय उपाय नव्हता. जुन्नरच्या म्युन्सिपाल्टीचे एक मेंबर अहमद भाई भेटले. हातात हात घेऊन म्हणाले, तुम्ही दोघं बी माझा आवडतं कलाकार हायचा. सब सुन आहे कोर्ट में मैंने. फिकर करू नकासा. 3000ची जुळणी करून देतो. अहमद भाईचे हात हातात घेऊन मी कपाळाला लावले. पाय धरावंसं वाटलं, पण त्यांनी धरू दिलं नाही ती. माणसातला देव प्रसंग पडला तर जागू शकतो ही जाणीव त्या क्षणाला झाली. डोळं नाही म्हटलं तर तरी डबडबलं. स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र गहाण टाकून अहमद भाईंनी पैसे आणले. कोर्टात भरले. कोर्टानं ठरल्या दिवशी प्रयोग करण्याची परवानगी आम्हाला दिली. तासगावात थांबलेल्या कलाकारांचे डोळे जुन्नरकडे लागले होते. आराम तो कसला नव्हताच. घरी आई भाऊ काळजीत होते. जुन्नरमध्येच कपडे धुतली, वाळवली, तशीच अंगावर चढवली. पावशेर टाकूनच गाडीत चढलो.
तासगावात उतरलो तेव्हा पूर्ण रात्र झाली होती. कलाकार अजूनही वाट पाहत होते. सोबत आणलेले पेढे सर्वांना वाटले. रिहर्सल अशी रंगली म्हणता झोपायला उजाडलं. बोरगावकर आणि मी रात्रभर पित होतो. दुसऱ्या दिवशी म्युन्सिपाल्टीच्या ग्राउंडवर पूर्ण तमाशा. तोबा गर्दी. काउंटर बुकिंग 14,000वरती गेलं. मी पिऊन लोड होतो. शुभारंभाचा प्रयोग. सुलतान शेठ पूर्ण खुशीत होता. मी मेकअपच्या राहुटीत पडलो होतो. गुलाबराव नोटा मोजत होते. एवढ्यात तासगाव तालुक्यातील प्रसिद्ध मुरळी शांताबाई आली. गोरी पान, ओठ पिकलेल्या तोंडल्यागत लाल बुंद. बास सगळा मुस्लिम स्त्रीचा. 50 ओलांडली तरी नजर 22ची. ओठांत हसणं असं गोड की भर उन्हात वटक्या झाडानंही महरून जावं. अर्धा अधिक प्रयोग पाहून शांताबाई अभिनंदन करण्यासाठी आल्या होत्या. पण मी झिंगलोय असं पाहून त्या परत फिरल्या. दुसऱ्या दिवशी अशाच पडत्या पावसात भेटल्या. भर दुपारचा मीही झिंगलेलो. माझ्या दंडाला धरून त्यांनी गदागदा हलवलं. काय माने सरकार, काय लावलंय साह्य? राम राम मावशी. काय लाज आबरू? अरे लोकासनी छत्री मिळना. देवानं तुला 50,000चा बादशाही तंबू दिलाय. का मुंद्रा असं दारूच्या पायात उघडा होया बघतोयास त्वा? वाईट वाटलं. भर रस्त्यात बाईचं पाय धरलं. शंकर आणि बिंटूनं सावरत सावरत ऑफिसात आणलं. तिथं बोरगावकर पीत बसले होते. समोर ताटात उकडलेली 10-12 अंडी, चटणी. शहाजहान बादशाहगत आरामात पीत होते. मला बघताच म्हणाले, या 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 नाना, पार भरलायसा. कुठे चिकला बिकला तापटलासा का काय म्हणायचं? गुलाबराव, तुम्ही हे घाणेरडं व्यसन लावलंच मला. गावभर नाचक्की होत्या माझी. काय? बसा, एखादा पेक घ्या. कुणालाच न जुमानता पुन्हा पीत बसलो. मनात म्हणलं, आता जर शांताबाई आल्या तर बोरगावकराला चिपलीनं हाणून नाकात अंड कोंबल्याशिवाय राहणार नाही ती. मला हसू आलं. तसं बोरगावकरांनी विचारलं, काय व झालं हसायला? नशिबाला हसतोया. नशीब सुधी कसं पिंगिवतंय बघा की माणसाला. बोरगावकर, उद्या सकाळी मी जुन्नरला जाणार हाय. कामून? भले कबरू. त्या अहमदबाईचं पैसे पोचवायला तुम्ही विसरलासा तर मी व कसा इसरीन? गायाचा फास कोर्टात त्यानं सोडवलाय की आपल्या.